दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य आम्हामध्ये सदैव राहो आणि मेलेल्या विश्वासू लोकांची आत्मे देवाच्या दयेने विश्रांती पावो. पावो. आमेन. गीत क्रमांक 220. आज मी शरण तुला प्रभू आलो. आज मी शरण तुला प्रभू आलो. आज मी शरण तुला प्रभू आलो. दीन दयाळा दर्शन दे रे. दीन दयाळा दर्शन दे रे. व्याकुळ अति मी झालो. शरण तुला प्रभू आलो. आज मी शरण तुला प्रभू आलो. काही सुचेना काही रुचेना. काही सुचेना काही रुचेना. मनी खिन्न मी झालो. शरण तुला प्रभू आलो. आज मी शरण तुला प्रभू आलो. कृपया खाली बसा. सिस्टर लुसी ह्यांचा जन्म 14 डिसेंबर 1963 रोजी नांदवणवाडी गिरीस येथे एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच सिस्टरांचा मनमिळावू धार्मिक स्वभाव, गरिबाविषयी कणव, चेहऱ्यावर स्मितहास्य व एकंदरीत वागण्या बोलण्यावरून लुसी सिस्टर व्हायला जाणार असे अनेक जण बोलायचे. शाळा कॉलेजातील शिक्षण चालू असताना चर्च संलग्न, लिजन ऑफ मेरी, गायन मंडळ, संडे स्कूल शिक्षिका, प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांची तयारी करून घेणे, पवित्र आत्म्याठाई नवजीवन प्रार्थना संघ, विन्सेंट डी पॉल सोसायटी, युवा चळवळ अशा चर्चच्या संघटनात ती सक्रिय होती. वसई पातळीवरील युवदर्शन ह्या संघटनेतील तिचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. फादर हिलरी फर्नांडिस लिखित अंधारातून प्रकाशाकडे या येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील नृत्यनाट्याचे महाराष्ट्रभर झालेल्या 33 प्रयोगात सिस्टर लुसी यांचा सहभाग होता.
ख्रिस्ताची सुवार्ता जनतेपर्यंत पोचविण्यासाठी गावोगावी झालेल्या कीर्तनात तसेच जीवनज्योती संघटनेमार्फत झालेल्या प्रशिक्षणात त्यांचा सहभाग होता. अशा प्रकारे कॅथलिक श्रद्धेत वाढ होत असतानाच सिस्टर लुसीचे आध्यात्मिक सल्लागार फादर जोएल डिकुना, फादर ग्रेग परेरा व फादर बार्थोल मचाळो ह्याने वर्सोवा येथे आयोजित नेतृत्व शिबिरात प्रभूच्या हाकेला आनंदाने आणि उत्साहाने प्रतिसाद देण्यासाठी शिक्कामोर्तब केला. कला शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर 22 ऑगस्ट 1986 रोजी त्यांनी मिशनरी सिस्टर ऑफ इमॅक्युलेट ह्या संस्थेत प्रवेश केला. 16 जुलै 1990 रोजी विजयवाडा येथे त्यांनी प्रथम व्रत घेतले व 9 जून 1996 रोजी आपल्या गिरीज चर्चमध्ये अंतिम व्रत स्वीकारले. MSI पिमे व्रतस्थ सिस्टरांच्या हैदराबाद प्रांतातील विविध भागातील कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे खम्म, गाझियाबाद, गोवा येथे त्याने कार्य केले. ह्या दरम्यान आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून त्याने MSW करून विशेषतः समाज कार्याच्या माध्यमातून सुवार्तेचा प्रसार करत विविधांगी सेवा बजावली. 20 एप्रिल 2001 रोजी त्या त्यांच्या मिशन भूमीत पापुआ न्यू गिनी येथे पोचल्या. सुरुवातीच्या कालावधीनंतर त्यांनी वानिमो येथे नियुक्ती झाली. 2008 ते 2011 या काळात त्यांनी सुपिरियर म्हणून तसेच डायसिजन फॅमिली लाईफ ह्याच्या त्या सचिव म्हणून सेवा सुरू केली. विशेषतः गरीब आणि असुरक्षित कुटुंबाच्या सेवेकडे त्यांचं विशेष लक्ष होतं. फेब्रुवारी 2011 मध्ये त्याने MSI PNG डेलिगेशनच्या प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ही जबाबदारी त्याने अतिशय समर्थपणे पार पाडली. त्याचबरोबर मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारीही त्याने सांभाळली. माते समान प्रेम, स्थानिक संस्कृतीचा आदर आणि प्रसन्न चित्ताने त्याने अनेक तरुणींचे जीवन घडविले. 1 मे 2020 रोजी त्यांना पापुआ न्यू गिनी व सॉलोमन बेट या कॅथलिक बिशप परिषदेमध्ये राष्ट्रीय कुटुंब आयोगाच्या संचालिका म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि पूर्ण निष्ठेने व आवडीने त्या हे सर्व कार्य शेवटच्या श्वासापर्यंत पार पडत राहिल्या. तेथील कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीसाठी त्याने अथक परिश्रम घेतले. लोकांच्या हक्कासाठी उभे राहून त्याने अनेक आव्हानांना धैर्याने तोंड दिले. त्या देशातील धर्मप्रांतीय कुटुंब जीवनावर एक संयोजक म्हणून संपूर्ण देशभर प्रशिक्षण आणि परिषदेतील कुटुंब जीवनाच्या विकासावर त्याने विशेष भर दिला. त्यांचा आनंदी मनमिळावू स्वभाव आणि निरागस हास्य सर्वांना आपलेसे वाटत असे. गायनाची त्यांना विशेष आवड होती आणि त्याद्वारे त्या नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण करीत असत. 24 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना संसर्ग झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार करण्यात आले, परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ताप आणि उच्च रक्तदाब यासारख्या गुंतागुंती वाढल्या. 4 फेब्रुवारी रोजी त्यांना पोर्ट मोरेस्बी येथील पॅसिफिक इंटरनॅशनल ह्या अद्ययावत हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आणि विविध तज्ज्ञांची मदत घेतली गेली. परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या काळजीपूर्वक सेवेनंतरही त्यांची प्रकृती अस्थिरच राहिली. 7 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना ICUमध्ये हलवण्यात आले, परंतु एकंदरीत प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली नाही. रुग्णालयात असताना त्यांना दररोज पवित्र ख्रिस्त शरीर मिळत होते आणि 22 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णाभिषेक संस्कार देखील देण्यात आला. 28 फेब्रुवारी रोजी रक्तदाब खाली गेला व 1 मार्चच्या सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजता त्याने ह्या जगाचा निरोप घेतला आणि आपल्या देवपित्याच्या घरी त्याने प्रवेश केला. उद्या गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता त्यांच्यासाठी पवित्र मिसा पोर्ट मेरेस्बी येथील संत जोसेफ चर्चमध्ये तेथील बिशप परिषदेचे अध्यक्ष बिशप ऑटो सेपारी यांच्यासह इतर बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवारी 6 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांचा पार्थिव अलोटाऊ येथील कथिद्रल येथे नेण्यात येईल. तेथील बिशप जासेक तेदेश अंत्यविधीची मिसा अर्पण करतील व शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या कॉन्व्हेंटच्या परिसरातील दफनभूमीत त्यांचा अंत्यसंस्कार संपन्न होईल. आपल्या भारतात जन्मलेल्या सिस्टर लुसी ह्याने वयाच्या 62व्या वर्षी त्याने निवडलेल्या कर्मभूमीतच तेथील श्रद्धावंतासाठी योगदान करताना अखेरचा श्वास घेतला व प्रभूशी केलेल्या कराराशी त्या अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिल्या. तेथील भूमीत आपला देह ठेवला. अशा प्रकारे जड अंतकरणाने परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरील श्रद्धा बळकट करीत मोठ्या आशेने आपल्या प्रिय सिस्टर लुसी ह्यांना रविवार 1 मार्च 2026 पासून प्रभूकडे अनंत विश्रांतीसाठी सोपवित आहोत. अर्थात तिचा प्रामाणिक, सकारात्मक, आत्मत्यागी व प्रार्थनामय स्वभाव आपल्या सर्वांच्या लक्षात राहील. सिस्टर लुसी, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि आमची प्रार्थना पुरेशी झाली की आमच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. ही अतिपवित्र मिसा आपण आपल्या सिस्टर लुसी यांच्यासाठी अर्पण करूया. तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी डिसोजा कुटुंबियाचं परमेश्वराने सांत्वन करावं. तसेच MSI मिशनरी सिस्टर्स ऑफ इमॅक्युलेट या संस्थेसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने कुटुंबियांचं आणि संस्थेच्या सिस्टरांचं, सर्व मित्रपरिवारांचं सांत्वन करावं म्हणून प्रार्थना करूया. आणि सिस्टर लुसी यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपल्या मुलींना, तरुणींना परमेश्वराची सेवा करण्यासाठी ईश्वरी पाचारण लाभावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जबदीच्या मुलांना म्हणतो, जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल का? आणि त्यांनी होकार दिला आणि ते विश्वासू राहिले. 1986 सिस्टर लुसी यांना प्रभूने हाच प्रश्न विचारला होता, जो प्याला मी पिणार आहे तो तुझ्याने पिवेल का? सिस्टर लुसी याने निर्भयपणे स्वतःहून आणि अगदी विश्वासाने होकार दिला आणि त्या आजगत त्या होकाराशी विश्वासू राहिल्या. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया. 25 वर्षाचं तप एका वेगळ्या प्रांतामध्ये त्या भाषे शिकून त्या लोकांशी एकरूप होऊन त्यांनी जी सेवा दिली त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि परमेश्वराने त्यांचं एक विश्वासू सेवक म्हणून स्वीकार करावा आणि त्यांनी आपल्यासाठी स्वर्गांतून मध्यस्थी करावी. मे शी बी ॲन ॲडव्होकेट बिफोर गॉड फॉर अस. त्यासाठी विशेष प्रार्थना करूया.
ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसाला आमच्यासाठी सामर्थ्याचे चिन्ह बनवले आणि पुनरुत्थानाच्या पवित्र रहस्याद्वारे आम्हाला तुझे लोक बनवले आहेत. सिस्टर लुसी ह्यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. त्यांना तुझ्या संतांच्या सहवासात एकत्र ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. लोक म्हणाले, या यिर्मयाचा काटा आता काढलाच पाहिजे. आपल्याकडे धर्मशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी पुरोहित आहेत, सल्लामसलत देण्यासाठी विद्वान आहेत आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी प्रवक्तेही आहेत. तर मग त्याच्यावर आपण आरोप ठेवूया. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. हे प्रभू, माझ्याकडे तू लक्ष दे. माझे विरोध काय म्हणतायत ते ऐक. बऱ्याची फेड वाईटाने व्हावी काय? त्यांनी माझा जीव घेण्यासाठी कसा खडा तयार केला आहे. त्याच्यावरील तुझ्या कोपाचे निवारण व्हावे म्हणून मीच त्यांच्यासाठी तुझ्याजवळ मध्यस्थी केली होती, याची आठवण कर. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे
माझा बचाव कर. माझ्यासाठी त्यांनी गपचूप पसरलेल्या जाळ्यातून मला सोडव, कारण तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस. मी आपला आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रभू, स्वत्य स्वरूप देवा, तूच माझा उद्धार करणारा आहेस. प्रतिसाद, हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. अनेकांची कुजबूज माझ्या कानावर येत आहे. भोवती भीतीचे वातावरण आहे. ते माझ्या विरुद्ध खलबत करत आहेत. माझा जीव घ्यायचा त्यांनी बेत केला आहे. प्रतिसाद, हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभू, मी तर तुझ्यावर भरोसा ठेवून आहे. मी म्हणतो, तूच माझा देव. माझे बरे वाईट तुझ्याच हातात आहे. माझा पिछा पुरविणारे व माझे शत्रू यांच्या हातून मला सोडव. प्रतिसाद, हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. जयघोष. गौरव आणि स्तुती प्रभू येशूला. गौरवाणी स्तुती प्रभू येशूला. गौरवाणी स्तुती प्रभू येशूला. हे प्रभू, तुझे शब्द आत्मा आणि जीवन आहेत. तुझे शब्द सार्वकालिक जीवन देणारे आहेत. गौरवाणी स्तुती प्रभू येशूला. गौरवाणी स्तुती प्रभू येशूला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मध्ये लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू वर येरुशलेमे जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा, आपण वर येरुशलेमेत जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकाच्या व शास्त्राच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व क्रुसावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. तेव्हा जप्तीच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागणी केली. त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा कर. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या 2 भावांचा राग आला. पण येशूने त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र
सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. धर्मगुरू होण्यासाठी आलेल्या तरुणाला मी विचारलं, तुला फादर व्हावंसं का वाटतं? त्यावेळी त्या तरुणाने मला सुंदर असं उत्तर दिलं. तो म्हणाला की मी प्रार्थना करण्यासाठी बसलो असताना माझ्यासमोर एक क्रूस आणि एक खुर्ची, 2 C's दिसले. C for cross and C for chair. क्रॉस म्हणजे जीवनातील आव्हानं, यातना किंवा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकटाला सामोरे जाणे, आणि चेअर म्हणजे पोझिशन, पॉवर अँड स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, संपत्ती. या दोघांमध्ये मला निवड करावयाची होती आणि मी विचार केला की मी क्रॉसची निवड करणार. मी माझं जीवन परमेश्वराला समर्पित करणार. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुंदररित्या त्याचं जे स्वप्न होतं, पुनरुत्थानाचा अनुभव, देवराज्य प्रस्थापित करण्याचं डिवाइन प्लॅन, याविषयी सुरुवात करतो आणि त्याचा शेवट करताना कशा प्रकारे हे ध्येय तो साध्य करणार आहे. हाव इज ही गोइंग टू इम्प्लिमेंट दिस डिवाइन प्लॅन, म्हणजेच नम्रतेने, सेवेने तो कसा हे देवराज्य प्रस्थापित करणार आहे याविषयी बोध करतो. आणि या दोघांमध्ये देवराज्य, द डिवाइन प्लॅन अँड द डिवाइन ॲक्शन, या दोघांची सांगड घालण्यासाठी जबदीच्या मुलांचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल का? त्यांचं होकारात्मक उत्तर ह्याला प्रतिसाद देताना प्रभू म्हणतो, निश्चितच माझं जे डिवाइन प्लॅन आहे, माझं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी मी तुम्हाला पाचारण करतो, परंतु मार्ग जो आहे, द डिवाइन टेक्निक, तो म्हणजे नम्रतेचा आहे, सेवेचा आहे, स्वतःला विसरण्याचा आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपली सिस्टर लुसी ह्यांचा जन्म 14 डिसेंबरचा, परंतु संत लुसीचा सण 13 डिसेंबर. कदाचित त्या आईवडिलांना ठाऊक होतं का माहीत नाही की त्यावेळेच्या त्या धर्मगुरूंनी त्यांना सांगितलं, ठाऊक नाही, की तिला लुसी हे नाव देण्यात यावं. तिला जे नाव दिलं होतं लुसी, ह्याचं लॅटिनमधील अर्थ आहे लक्स, म्हणजेच लाईट, प्रकाश. आणि प्रकाश होण्यासाठी जणू काही परमेश्वराने जन्मताच तिची निवड केली होती, हे आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलेलं आहे. सेंट लुसीचं जीवन जर आपण बघितलं तर स्वित्झर्लंडमध्ये 4थ्या शतकामध्ये जेव्हा ख्रिस्ती धर्माचा छळ होत होता, तेव्हा या ख्रिस्ती लोकांना जणू काही बंदिस्त अवस्थेमध्ये देवर इन सिक्रेट प्लेसेस अशा अवस्थेमध्ये राहावं लागत होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना अन्न देण्यासाठी तरुण लुसी, 20-21 वर्षाची ही तरुणी, ही त्यांना अन्न घेऊन जात असे, फूड टू द कॅटेक्युमेन्स. आणि त्याद्वारे
ती जणू काही त्यांच्या जीवनातला जो अंधार होता, त्यांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी होत्या, त्यांना मात करण्यासाठी प्रकाश म्हणून तिने जीवन जगलं आणि आपलं जीवन समर्पित केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या सिस्टर लुसी यांना वयाच्या 23व्या वर्षी जणू काही परमेश्वराने अशाच प्रकारचं चिन्ह दाखवलं. तुझ्या पुढे क्रॉस आहे, तुझ्या पुढे खुर्ची आहे, द चेअर ऑर क्रॉस. त्यावेळेला त्यांचं शिक्षण बघितलं असता, त्यांच्यामध्ये असलेले जे कलागुण होते ते बघितले असता, निश्चितच आपल्या सामाजिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये त्यांनी मोठा हुद्दा आणि पदवी मिळवली असती. परंतु ह्या खुर्चीचा, या संपत्तीचा किंवा ह्या मोहाचा जणू काही त्याग करून त्यांनी ख्रिस्ताची निवड केली आणि ते MSI म्हणजेच मिशनरी सिस्टर्स ऑफ इमॅक्युलेटा या संस्थेमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपल्या पाचारी जीवनाला म्हणजेच व्रतस्थ जीवनाला सुरुवात केली. त्यांच्या व्रतस्थ जीवनातील त्यांचा जो प्रवास आपण बघितला तर त्या प्रवासामध्ये आपल्याला दिसून येतं की कशा प्रकारे त्यांनी विश्वासूपणे आपलं कार्य केलं आहे. मोठमोठ्या संस्था उभारल्या का, मोठमोठे हुद्दे मिळवले का, नाही, परंतु त्या छोट्या छोट्या कृतीद्वारे आणि विशेष करून आज जगामध्ये जी मोठी समस्या आहे ती म्हणजे कुटुंबाची. कुटुंब संस्था ही जणू काही धोक्यात आहे. अशा पार्श्वभूमीवर पाकुनुकी इथे त्याने स्वतःला कुटुंब संस्थेसाठी वाहून घेतलं आणि या संस्थेला जणू काही तारण्यासाठी त्याने गेली अनेक वर्ष 2011 पासून म्हणजे 15 वर्ष त्या या कार्यामध्ये स्वतःला झोकून देत होत्या आणि संपूर्णरित्या म्हणजेच त्या येथील जे राष्ट्रीय पातळीवर कार्य होतं त्या कार्यामध्ये देखील त्या पुढे होत्या. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अशा प्रकारे विश्वासूपणे आणि स्वार्थत्यागी वृत्तीने त्याने आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केलं आणि त्या परमेश्वराशी जणू काही एकरूप झाल्या. जेव्हा मी सिस्टर लुसी यांच्या जीवनावर चिंतन करीत होतो तेव्हा त्यांचं जे लुसीचं अक्षर L पासून सुरू होतं, त्या L पासून 3 गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. पहिला L म्हणजे लाफ्टर. त्यांचा जर आपण चेहरा बघितला, जो फोटो आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि जो फोटो आपण सर्वत्र पाठवलेला आहे, त्या फोटोकडे पाहिल्यानंतर अगदी निर्भयपणे किंवा सहजरित्या आनंदाने जीवन जगणारी व्यक्ती म्हणून आपल्याला सिस्टर लुसी दिसतात. पोप फ्रान्सिस आपल्याला म्हणत होत्या, आपला ख्रिस्ती विश्वास आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करते. पोप वॉज टेलिंग अस ख्रिश्चन लाईफ इज अ लाईफ ऑफ जॉय. आणि मला वाटतं की व्रतस्थ जीवन हे देखील आनंदाचं जीवन आहे. व्रतस्थ जीवन ह्याद्वारे आपण आनंद पसरवू शकतो. व्रतस्थ जीवनाद्वारे आपण ख्रिस्ताच्या आनंदाचे साक्षीदार बनू शकतो. वी कॅन बी विटनेसेस ऑफ गॉड्स जॉय. हे सिस्टर लुसी ह्यांनी आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिलेलं आहे. द सेकंड L स्टँड्स फॉर लीडरशिप. एक सुंदर नेतृत्व सिस्टर लुसी ह्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि हे नेतृत्व म्हणजे केवळ त्यांनी व्रतस्थ जीवन स्वीकारल्यानंतर दाखवलं आहे असं नाही, तर प्रस्तावनेमध्ये आपण बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे की ऐन तारुण्यामध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाचं जणू काही चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. चर्चमधल्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये, कलाक्रीडाच्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये आणि मग व्रतस्थ जीवनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाचा छाप पाडलेला आहे. कशा प्रकारचं नेतृत्व? आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या नेतृत्वाविषयी म्हणजेच द डिवाइन टेक्निक
ख्रिस्ताचं जे नेतृत्व होतं, सेवाभावी नेतृत्व, जे नेतृत्व दुसऱ्यांच्या हितासाठी आहे किंवा दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी आहे, अशा प्रकारचं सुंदर नेतृत्व, नम्रतेचं नेतृत्व सिस्टर लुसी ह्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. द थर्ड एल विच रिझेंबल्स लव्ह. सिस्टर लुसी या प्रेमाचे जणू काही स्रोत होत्या आणि म्हणून त्यांच्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर निश्चितच लोकांचा नेहमी समुदाय असायचा. कुटुंब हे प्रेमावर आधारलेलं संस्था आहे. कुटुंबामध्ये प्रेम असले तर ते कुटुंब खूप मोठं होऊ शकते, अशी सुंदर शिकवण सिस्टर लुसी ह्यांनी आपल्या जीवनाद्वारे आणि आपल्या कार्याद्वारे दाखवून दिलेलं आहे. आपण प्रेमाने एकत्र आले पाहिजेत आणि ख्रिस्ताची जी प्रेमाची शिकवण आहे, परस्परावर प्रेम करा, परमेश्वरावर प्रेम करा, ह्या प्रेमाच्या शिकविणीचे ते जणू काही साक्षीदार बनले आहेत. आणि म्हणून त्यांनी प्रेमाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. हे सर्व करत असताना शी वॉज सिन्सिअर टू हर नेम. जे नाव त्यांना देण्यात आलं होतं, लुसी मीन्स लाईट. तिने जणू काही हा प्रकाश, श्रद्धेचा प्रकाश, परमेश्वराचा प्रकाश, सेवेचा प्रकाश, नम्रतेचा प्रकाश आणि आनंदाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आज सिस्टर लुसी ह्यांच्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्यांनी ज्या सेवेचा आदर्श आपल्याला दिला आहे, विशेष करून कुटुंब जोडण्यासाठी, कुटुंब सांभाळण्यासाठी, कुटुंब अवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यांच्या जाण्याने कुटुंबाला आणि संस्थेला जे दुःख आहे ते सहन करण्यासाठी परमेश्वराने त्यांना धैर्य द्यावं, श्रद्धा द्यावी, त्यांचं सांत्वन करावं म्हणून प्रार्थना करूया. डिअर सिस्टर लुसी, we are proud of you. We are proud of you being a Vasai person. We are proud that you were faithful as a religious. अर्पण गीत, गीत क्रमांक 73, जीवन घे हे माझे सारे. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रे गे, आयुष्याचे हे दिन अवघे, तुझ्या स्तुती तव अर्पित रे. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमच्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभू, आम्ही हे बलिदान तुझ्या गुणगानासाठी तुला अर्पण करीत आहोत. शांती प्रदान करणाऱ्या या बलिदानाद्वारे आमची भगिनी सिस्टर लुसी यांना पुनरुत्थित जीवनाचा लाभ हो,
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. या प्रायश्चित्त काळात तू आमच्या चुका सुधारतोस. तू आम्हाला चांगले जीवन जीवनासाठी आमची अंतकरणे तुझ्याकडे आकर्षण घेतोस. आमची हृदये अधिकाधिक पवित्र व्हावीत म्हणून तू आम्हाला सहाय्य करतो आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान देतो. ख्रिस्ताद्वारे तू तुझ्या वैभवाचे गुणगान गाण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय 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 हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. शादीचे रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो अन तुझे पुनरुत्थान जाहीर करीतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव.
या जगातून तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या सिस्टर ल्युसी या तुझ्या सेविकेची आठवण कर. ज्याप्रमाणे त्या तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत ल्युसी आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीषाने आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा.
या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले ही धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, पण तू एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. गीत क्रमांक 229. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. मी पापी बापा तुझा मी अपराधी, स्वर्गाविरुद्ध मी पापी बापा तुझा मी अपराधी. पुत्र तुझा मी तुझा लाडका, प्रिय जाहले पाप मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. मरियम माता कृपावती, निष्कलंकती भाग्यवती. मरियम माता कृपावती, निष्कलंकती भाग्यवती. तिच्या प्रार्थने मुळे शांतीचे देवा देव दान मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभू मला. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरम,
या जीवनदायी साक्रामेंताद्वारे तू आमचे नूतनीकरण करतो. तुझ्या भोवती, तुझ्या वेदीभोवती आमची सिस्टर लुसी ह्यांनी जीवनाचा स्वीकार केला होता. म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शाश्वत शांती व आनंद ह्यांचा सहभाग देऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया खाली बसा. मिशनरी सिस्टर्स ऑफ इमॅक्युलेट, फिमेल सिस्टर्स यांच्या सिस्टर्स या ठिकाणी आहेत. मिशनमध्ये काम करणाऱ्या सिस्टर्स म्हणून त्या परिचित आहेत. आपल्या वसईच्या सुद्धा सुकन्या या कॉंग्रिगेशनमध्ये आहेत. त्या सर्वांच्या वतीनं गास येथील आणि सध्या आंध्र प्रदेश येथे कार्य करणाऱ्या सिस्टर मेरी परेरा या आपल्या भावना समर्पित करतील. सिस्टर लुसीची कहाणी तिचे जीवन मिशन होते. सिस्टर लुसीने दूरवरील मिशनला उदारपणे प्रतिसाद दिला आणि पापुआ न्यू गिनियाची निवड केली. तेथे तिने 25 वर्षापेक्षा अधिक काळ तेथील लोकांची सेवा करण्यासाठी वापरला. तेथील मिशनवर तिचे मनापासून प्रेम होते. त्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. तिचे जीवन विश्वास, नम्रता व उदारतेची सुंदर साक्ष होती. तिने त्याग आणि करुणेने लोकांची सेवा केली. ती अनेकदा प्रार्थना व अंतर्वाणीमुळे एकमेकांना प्रोत्साहन देत असे. तिचे शब्द देवावरील विश्वास आणि आशा ह्यांनी भरलेले होते. चर्चची सेवा करण्यावर तिची मनापासून इच्छा होती. मिशनरी कार्य हे नातेसंबंधामुळे होते यावर तिचा ठाम विश्वास होता. तिने तेथील कुटुंबांना भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळ काढला. तिची सेवा केवळ ओळखीसाठी नव्हती, तर देवाच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या लोकांवरील प्रेमासाठी होती. कठीण प्रसंगातही ती तिच्या ध्येयाशी खंबीर राहिली. PNG मिशन हे तिच्यासाठी कामाचे ठिकाण नव्हते, ते तिचे घर, तिचे कुटुंब होते. PNGचे लोक सिस्टर लुसी हिला अस्सल मिशनरी म्हणून नेहमी लक्षात ठेवतील. तिच्या जीवनाची देणगी, तिचे कार्य आणि विश्वासू सेवेबद्दल मी देवाचे आभार मानते. तुम्ही विश्वास, करुणा आणि निस्वार्थ सेवेचे चमकदार उदाहरण म्हणून उभे आहात. सिस्टर ह्या जगातून गेली असली तरी तिचे समर्पण आपल्या सर्वांचे प्रेरणा देत आहे. सिस्टर लुसीसाठी शोध करीत असताना ख्रिस्ती विश्वास, तिचे प्रिय कुटुंब व आमच्या MSI कुटुंबाची आशा प्रभू दृढ करो. सिस्टर लुसी, प्रभू शांत विश्वास घ्या. वर्सोवा येथील कुष्ठरोग निवारण केंद्राच्या आणि कॉन्व्हेंटच्या संचालिका सुपिरियर सिस्टर शांता या त्यांच्या कॉन्ग्रिगेशनच्या वतीने बोलतील. Sister Lucy responded generously to the missionary call and opted for Papua New Guinea, where she spent more than 25 years serving the people of PNG.
She deeply loved the mission of PNG and dedicated herself fully to the people she served. Her life was a beautiful witness of faith, humility, and generosity. She served with a dedicated and caring heart. She often spoke on the phone, encouraging one another through prayers and insights. Her words were full of hope and trust in God. She believed deeply in serving the church and believed strongly that missionary work was about relationship. She made time to visit and speak with families. Her service was not for recognition, but for love of God, love of His people. Even in difficult moments, she remained faithful to her mission. PNG was not place of work, it was her home and her family. The people of PNG will always remember her as a true missionary. I thank God for her gift of life, her vocation, and faithful service. You stand as a shining example of faith, compassion, and selfless service. Though she has passed from this world, her dedication continues to inspire us all. While I grieve for Sister Lucy, I also hold on to the hope of Christian faith, her beloved family, and our MSI family. Sister Lucy, rest in peace. अनेक जण विचारतात नक्की पापुआ न्यू गिनिया आहे कुठे. ज्याप्रमाणे आपला भारत देश आहे आणि श्रीलंका, त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे जी पापुआ न्यू गिनिया आणि सॉलोमन आयलँड्स आहेत, तेथे एपिस्कोपल कॉन्फरन्स आहे आणि तेथून संदेश आपल्याकडे आलेले आहेत. निष्कलंक पवित्र मरियेच्या मिशनरी सिस्टर्स क्रिस्त वासिलियुस डिसूजा यांच्या संबंधी पापुआ न्यू गिनिया व सॉलोमन आयलँड्सहून आलेले संदेश. त्या देशाची जी राजधानी आहे पोर्ट मॉरिसबी, त्या सर धर्म प्रांताचे आर्चबिशप सर जॉन कार्डिनल रिबाट हे म्हणतात, सिस्टर ल्युसी या परमेश्वराच्या एक निष्ठावान व समर्पित सेविका होत्या. त्यांच्यावर सोपविलेल्या चर्च व लोकांची त्यांनी प्रेमळ सेवा उदारतेने केली. त्यांच्या व्रतस्थ पाचरणाशी त्या प्रामाणिक होत्या. त्यांची प्रसिद्धी परांडमुख साक्ष अनेकांना स्फूर्तिदायक ठरेल. पुनरुत्थानाच्या आश्वासनावर श्रद्धा ठेवून आम्ही सिस्टर ल्युसी यांना प्रभूच्या क्षमादायी दयेवर सोपवित आहोत. निष्कलंक पवित्र मरियेच्या मिशनरी पिमे सिस्टर्स आणि सिस्टर ल्युसी यांच्या कुटुंबियांना या दुःखद समयी सामर्थ्य, सांत्वन व सुख लाभो. प्रार्थनामयी सोबतीसह सर जॉन कार्डिनल रिबाट, आर्चबिशप पोर्ट मॉरिसबी सरधर्म प्रांत. Cardinal Ribat has highlighted her commitment and dedication to her role, especially in the Family Life Commission of the Episcopal Conference of Papua New Guinea and Solomon Islands. दुसरा जो संदेश आहे तो त्याच्यातील सार बिशप जस्टिन आइन सुंगी, बिशप वाबाग धर्मप्रांत. सिस्टर ल्युसी या आमच्या बिशप परिषदेच्या कुटुंब जीवन आयोगाच्या राष्ट्रीय डायरेक्टर होत्या. नम्रता, सखोल श्रद्धा व अविचल बांधिलकी म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. शांत सामर्थ्य व हळुवारपणे त्या आपली जबाबदारी
पार पाडित असत. त्यांच्या सेवा कार्यात ख्रिस्त सभा व कुटुंबाचे हित केंद्रस्थानी असे. निस्वार्थी सेवा आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठा याद्वारे त्यांनी प्रभावी साक्ष दिली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय व त्यांचा व्रतस्थ MSI पिमे संघ यांना मोठे दुःख आहे. धर्मगुरू, सिस्टर्स व या धर्मप्रांताचे तमाम श्रद्धावंत या सर्वांतर्फे मी आपणा सर्वांचे सांत्वन करतो. तुमच्यासह प्रार्थनेत जस्टिन आईन सुंगी, बिशप वाबाग धर्मप्रांत. तिसरा जो संदेश आहे तो पापुआ न्यू गिनिया व सॉलोमन आयलंड्स कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्सतर्फे हा सर्व बिशपांच्या वतीनं सिस्टर ल्युसी यांच्या प्रती व्यक्त केलेल्या ऋणाप्रती आहे. सिस्टर ल्युसी डिसूजा या 1 मार्च 2026 रोजी देवाघरी गेल्या. त्यासंबंधी भारतातील त्यांचे कुटुंबीय आणि निष्कलंक मरियेच्या मिशनरी सिस्टर्स पिमे या संघाचे पापुआ न्यू गिनिया व सॉलोमन आयलंड्स कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्सतर्फे अंतःकरणपूर्वक सांत्वन करीत आहोत. सिस्टर ल्युसी या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांच्या स्वर्गीय पित्याकडे 62व्या वर्षी परतल्या आहेत. त्या पापुआ न्यू गिनिया आणि सॉलोमन आयलंड्स कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्सच्या 2019 पासून त्यांच्या निधनापर्यंत कुटुंब जीवन आयोगाच्या डायरेक्टर म्हणजे संचालिका होत्या. त्याद्वारे त्या देशभर विशेषतः विवाह मार्गदर्शन शिबिरं आणि प्रशिक्षण, कुटुंबाविषयीचं प्रशिक्षण देत जात असत. कुटुंब हा चर्चचा पाया आहे ही त्यांची धारणा होती. म्हणून कुटुंबाची ख्रिस्त सभेतील मिशन धार्जिणी भूमिका लक्षात घेऊन कुटुंब कल्याणासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. कुटुंब आयोगात त्यांचे साधेपण, त्यांची नम्रता व चर्चवरील प्रेम त्यांच्या समर्पित वृत्तीतून प्रकट झाले आहे. सिस्टर ल्युसी या खऱ्याखुऱ्या अस्सल मिशनरीचे उदाहरण आहे. पापुआ न्यू गिनिया आणि सॉलोमन आयलंड्स येथील लोकांची सेवा करण्याकरता, प्रभूच्या मागे जाण्यासाठी, प्रभूबरोबर राहण्यासाठी त्यांनी परिचित किनाऱ्यावर आपली होडी सोडून दिली आहे. चांगल्या व विश्वासू सेविके, स्वर्गामध्ये तुम्हाला प्रतिफळ मिळो, तुमचा प्रवास सुखकर होवो, प्रभूमध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. रेव्हरंड फादर लॉरेन्स आरोग्यराज, सर्व कार्डिनल, आर्चबिशप्स आणि बिशप्स, फादर लॉरेन्स यांनी त्यांच्या वतीनं सरकार्यवाह सेक्रेटरी जनरल या नात्यानं पापुआ न्यू गिनिया आणि सॉलोमन आयलंड्स कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्सच्या वतीनं हा संदेश आपल्याला पाठवलेला आहे आणि आपल्या प्रती त्याने ऋण व्यक्त केलेला आहे. आपल्या सर्वांचं दुःख मोठं आहे, परंतु प्रभू परमेश्वराची कृपा ही अधिक मोठी असते. आणि म्हणून सिस्टर ल्युसी यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होत आहे ती प्रभू परमेश्वराच्या कृपेने भरून निघावी. त्यांच्या कुटुंबियांना आणि सिस्टर्स यांना प्रभूनं कृपा द्यावी, विशेष आशीर्वाद द्यावा आणि अनेक व्यक्तींना व्रतस्थ जीवनाचा स्वीकार करण्यासाठी कृपा मिळावी म्हणून देखील आज आपण यावेळी विशेष प्रार्थना करत आहोत. आपले फादर ग्रेग परेरा हे आपले पॅरिश प्रिस्ट आहेत. आजच्या दिवशी ते इथं येणार होते, परंतु त्यांचे अंकल, त्यांचे काका यांचं याच वेळी सांडोर चर्चमध्ये फ्युनरल मिसा आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी आपणा सर्वांना सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. सहाय्यक धर्मगुरू फादर अविनाश आता महत्त्वपूर्ण सूचना करतील.
ख्रिस्तवासी सिस्टर लुसी डिसोसा यांच्या आजारपणात जे सिस्टरांनी सहाय्य केले, मदत केली आणि कुटुंबाच्या दुःखामध्ये जे भाविकांनी सांत्वन केले, त्यांचे डिसोजा कुटुंबीय मनापासून आभार मानत आहे. ख्रिस्तवासी लुसी डिसोसा हिच्या सांत्वनपर प्रार्थना त्यांच्या घरी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता होईल. आजच्या मिसेससाठी उपस्थित राहिलेले वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांनी सुंदर असा पवित्र मिसा बलिदान आणि प्रभू शब्दाची फोड केली आणि सिस्टर लुसी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली. त्याबद्दल बिशप थॉमस डिसोजा यांचे मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचप्रमाणे वसई धर्मप्रांताचे विकार जनरल रेव्हरंड फादर डॉक्टर जोएल डिकुना, त्याचप्रमाणे सिस्टर डॅफ्नी प्रोव्हिन्शियल आणि त्याचबरोबर वेदीवर उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू आणि वर्सोवा इथून येणाऱ्या सर्व सिस्टर्स, MSIचे सर्व सिस्टर्स आणि या मिसेससाठी उपस्थित असलेले सर्व भाविकांचे डिसोजा कुटुंबीय मनापासून आभार मानत आहे. सिस्टर लुसी डिसोजा यांच्यासाठी जे मिसा अर्पण केलेले आहे ते नंतर अनाउन्समेंट केले जातील. Dear MSI sisters, please convey our condolences and sympathies to your congregation, your Mother General and all provincials and the sisters. We are with you in prayer and grief. डिसोजा कुटुंबीय, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिसाचं आयोजन नियोजन करण्यासाठी आपले विकर जनरल फादर जोएल डिकुना ह्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सुंदर असं मिसाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्यांना सहकार्य करणारे आपले फादर ग्रेग परेरा, फादर अविनाश मॉन्सिनियर आणि गिरीश धर्मग्रामातील सर्व भाविक ह्यांना देखील मी धन्यवाद देतो. थँक्यू फादर, सिस्टर्स अँड द पीपल ऑफ गिरीश. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपल्या दयेने तुम्हाला आशीर्वादित करो व आपल्या तारणदायी ज्ञानाचा तुम्हावर वर्षाव करो. परमेश्वर सदैव तुम्हाला त्याच्या प्रेमाचे साक्षीदार बनो. परमेश्वर तुमची पावले त्याच्याकडे वळो आणि शांतीच्या मार्गाने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि सदा राहो. जा. मिसा समाप्त झाली आहे. आपल्या सिस्टर ल्युसी याने पापुआ न्यू गिनिया येथे जाण्याच्या आधी याच आपल्या चर्चमध्ये मिशनरी क्रॉस आणि मेणबत्ती स्वीकारलेली होती. आज आपण आपले बिशप थॉमस यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधी आणि सिस्टर बर्तीला, ज्या इटालियन आहेत परंतु त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, त्या आणि त्यांच्या सिस्टर्स यांनी कृपया पुढे येऊन या मेणबत्तीचा, जी आपली श्रद्धा आणि मिशनरी प्रवास याचं प्रतीक आहे, ते स्वीकारावं म्हणून मी त्यांना पाचारण करत आहे. सर्व फादर्स देखील आपण खाली यावं. प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे,
प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूच्या येतुनी चालता मी असावे स्वरूपी तुला. मृत्यूच्या येतुनी चालता मी असावे स्वरूपी तुला. मृत्यूला जोडे, मृत्यूला जोडे, ओ प्रभु नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता मी दिवाचे वापरी. पाप अंधार हा दाटता मी दिवाचे वापरी. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता. मार्ग नीतीचा मला दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हर्ष वर्षाव हो जीवनी मानुनी या तुझी ती कृपा. हर्ष वर्षाव हो जीवनी मानुनी या तुझी कृपा. गौरवीता तुला सर्वदा, गौरवीता तुला सर्वदा. ओठ माझे जगाला दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू. बंधने या जगाची किती, मुक्तिदाता परी येशू तू.
हातया दुर्बलाचे प्रभू, हातया दुर्बलाचे प्रभू, जोडलेली तुझ्या बलिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. गीत क्रमांक 160. प्रार्थना देवा तुलाही. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे देवदृष्टीने पहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. दुःख जेवा दुनिया मी कसे मिळवू तुला रे, गाव तू सुरपापरी, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. स्वैरवेळी जीवनाचा भाव तोरत सारखा, शरीर माझा पकही माझा, योजनाला पारना, सारथी हो पुनियाता, आवरी अपघात, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. आस नाही मज कशाची, संत
नाही मानसी आस नाही मज कशाची खंत नाही मानसी तुलभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी तुलभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी देह हा कर मात सरुणी सफल हो जन्म जाईन देते प्रेम दृष्टी ने पहा जाईन देते प्रेम दृष्टी ने पहा प्रार्थना देवा तुलाई देवा तुलाई देवा तुलाई देवा तुलाई देवा तुलाई प्रार्थना देवा तुलाई. गीत क्रमांक 159. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. चरण पहिले, तिसरे व सातवे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. जाऊ कुठे मी. जाऊ कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर भासे बलया नल पेटे. भासे बलया नल पेटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. जाऊ कुठे मी. जाऊ कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. तुझं वाचुनिया मार्ग जगिया मज दिसती ती तुके खोटे. मज दिसती ती तुके खोटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. जाऊ कुठे मी. जाऊ कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. सहवासाहून मला तुझ्या रे स्वर्गाचे सुख नच मोठे. स्वर्गाचे सुख नच मोठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी. जाऊ कुठे मी. जाऊ कुठे.